नमस्कार, मी प्रियांका. व्यक्तिवेद या विशेष सत्रामध्ये आपलं स्वागत. सध्या भारतामध्ये मधुमेह, कर्करोग यांसारख्या रोगांचं प्रमाण वाढतंय, पण त्याच्यापेक्षाही एक गंभीर आजार आहे जो भारतामध्ये फोफावतोय, ओबेसिटी म्हणजेच लठ्ठपणा. या आजारावर अद्यापही भारतात प्रभावी औषधोपचार उपलब्ध नाहीयेत, पण असे काही डॉक्टर्स आहेत जे या आजारावर खूप चांगलं काम करतायत. ओबेसिटी आजारावर प्रभावी काम करणारे डॉक्टर मनीष मोटवानी आज व्यक्तिवेद मध्ये आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून आपण त्यांच्या कारकिर्दीचा आज वेध घेणार आहोत. सर, व्यक्तिवेद या विशेष सत्रामध्ये तुमचं स्वागत. पहिल्यांदा तर मला असं सांगा की तुमच्या करिअरची सुरुवात कशा प्रकारे झाली? मला लहानपणापासून असं होतं की मला डॉक्टर व्हायचं आहे. माझी MBBS मुंबईमध्ये करून मग मी माझं MS सर्जरीमध्ये पुण्यामध्ये केलेलं आहे. ते झाल्यानंतर मी ऑलमोस्ट ऑल ओव्हर द ग्लोब मी फिरलो आहे आणि तिकडे जाऊन मी ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपी, ॲडव्हान्स वेट लॉस सर्जरी आणि डिप्लोमा इन ॲडव्हान्स वेट लॉस सर्जरी घेऊन मी मग मुंबईमध्ये येऊन पुढचं माझं इकडे काम सुरू केलेलं आहे. माझं कॅरियर सुरू झालं वर्ष 2000 पासून. 2000 मध्ये मी माझं सर्जिकल कॅरियर मुलुंडमध्ये स्टार्ट केलं आणि तेव्हापासून आमचं काम सुरू झालेलं आहे आणि सुरू राहिलं. तर तुमचं हे आस्था क्लिनिक आहे, मुलुंड मधलं एक नावाजलेलं क्लिनिक आहे. हे क्लिनिक सुरू करण्यामागे तुमचा उद्देश काय होता? माझी प्रॅक्टिस, प्रियंका, मी सांगितलं की मी 2000 वर्षी माझी प्रॅक्टिस सुरू केली आणि जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली मी कमीत कमी 50 हॉस्पिटलमध्ये जाऊन लैप्रोस्कोपीचं ऑपरेशन करायचं. तो जब हम 50 हॉस्पिटल में जाके मैं अपने ऑपरेशन करता था तो हर हॉस्पिटल में मुझे ऐसे लगता था कि कुछ ना कुछ कमी है, यहाँ पे मैं हमेशा इतना कंफर्टेबल नहीं हूँ ऑपरेशन करने के लिए. तो जब ऐसा एक सिचुएशन होता है तो आदमी अपना सब कुछ परफॉर्म नहीं कर सकता है. त्यावेळी मला असं वाटलं की आपल्याला एक अशी हॉस्पिटल असली पाहिजे जे संपूर्ण आहे, जे कम्प्लीट आहे, ज्याच्यामध्ये मला जर ऑपरेशन करायचं आहे तर मला कोणत्या प्रकारची मनात भीती नसली पाहिजे. ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटची रिकव्हरीसाठी मला काय जास्त भीती नसली पाहिजे. जेव्हा हे सगळी गोष्ट मनात आली मी प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन बघायचो की बाबा कोणती गोष्ट जास्त चांगली आहे, कोणती गोष्ट हॉस्पिटलमध्ये असली पाहिजे. हे सगळे विचार धरून मी 2005 वर्षी माझी ही हॉस्पिटल सुरू केली आहे, ज्याच्यामध्ये आता मी असे ऑपरेशन करू शकतो जे आम्हाला माहिती आहे की कोणत्याही हॉस्पिटलमध्ये बाजूमध्ये आम्ही करायला 10 वेळा विचार करणार. सर, आस्था हेल्थ क्लिनिक सोबत तुम्ही ॲपल हार्ट केअर सुद्धा एक सेंटर, नवीन सेंटर सुरू केलेलं आहे. हे सेंटर नेमकं काय आणि ह्याच्या माध्यमातून कोणतं काम चालतं? माझा जो सुरुवातीपासून एक आउटलुक राहिलेला आहे तो आउटलुक असा आहे की पेशंटला कोणताही ट्रीटमेंटमध्ये कमीत कमी त्रास होऊन पेशंट त्या ट्रीटमेंटमधून बाहेर गेलं पाहिजे. तर जसं मी लॅप्रोस्कोपी सुरू केली. लॅप्रोस्कोपी म्हणजे पिन होल सर्जरी किंवा की होल सर्जरी. ज्या सर्जरीसाठी आधी पेशंट इतके मोठे मोठे ऑपरेशन करायचे तेच ऑपरेशन आता आम्ही 4 किंवा 3 लहान होलमधून करतो. आणि या होलमधून आम्ही फक्त असं अपेंडिक्स, पित्तची पिशवीचे त्रास असे सगळे ऑपरेशन करत नाही. या होलहून आम्ही कॅन्सरचे इलाज करतो, या होलहून आम्ही मोठे मोठे मोटापेचे ऑपरेशन करतो. म्हणजे आम्ही इतके सगळे ऑपरेशन या पिन होलमधून करतो. कशाला? कारण जितकं कमी निशाण किंवा जितकं कमी आम्ही पेशंटवर ते निशाण सोडणार तितकं पेशंटला त्रास कमी होणार, रिकव्हरी चांगली होणार. हाच विचार धरून आम्ही हार्टच्या तरफ गेलो. तर हार्टची अशी ट्रीटमेंट कशाला नाही आपण आणायची ज्याच्यामध्ये पेशंटला ट्रीटमेंटच्या दौरान काय रिस्क नसलं पाहिजे, ट्रीटमेंटमध्ये काय टेन्शन नसलं पाहिजे आणि ट्रीटमेंट नंतर रिकव्हरी शुड बी व्हेरी फास्ट, रिकव्हरी एकदम फास्ट असली पाहिजे. तर मी ऑलमोस्ट ऑल ओव्हर द ग्लोब फिरलो आणि आम्ही हे एक्सटर्नल काउंटर पल्सेशन ही ट्रीटमेंट काढली आणि देन आम्ही सर्वे केलं की कोणती मशीन आहे जे हे ट्रीटमेंटमध्ये बेस्ट रिस्पॉन्स देऊ शकतो. तर ऑल ओव्हर द वर्ल्ड आम्ही जाऊन बघितलं तर एकच मशीन निघाली, स्कॉट केअर वाय केअर, विच इज द नंबर 1 मशीन. पूर्ण वर्ल्ड मध्ये नंबर 1 मशीन आहे. मग आम्हाला विचार आला की ही मशीन आपल्याला मुलुंडमध्ये आणायला पाहिजे. मग जेव्हा आम्ही याचं जास्त सर्वे केलं तेव्हा आम्हाला माहित पडलं की मुंबईमध्ये अजून 3 हॉस्पिटलमध्ये सेम मशीन आहे. एक एशियन हार्ट, एक लीलावती आणि कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल. म्हणजे अशा प्रकारची मशीन जर आम्ही मुलुंडमध्ये आणली तर आम्ही खूप पेशंटचं याच्यामध्ये भलं करू शकतो. असं भरपूर पेशंट येतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगणार की जर आपल्याकडे 100 पेशंट आहेत ज्यांना हार्टचा त्रास आहे, 100 मध्ये अकॉर्डिंग टू स्टॅटिस्टिक्स फक्त 15 पेशंट आहेत जे अँजिओप्लास्टी किंवा बायपास करून घेतात. 85% पेशंट आहेत जे काहीच करत नाही. आयदर ते अनअफोर्डिंग आहेत, पैसे खर्च करू शकत नाही, किंवा ते हाय रिस्क पेशंट आहेत म्हणजे त्यांचे हार्ट खूप कमी पंपिंग करते तर ते ऑपरेशन करायला गेलं तर त्यांना तिकडे रिस्क आहे.
कोणी पेशंट घाबरलेले असतात, असे भरपूर प्रकारचे पेशंट असतात जे ही ट्रीटमेंट अँजिओप्लास्टी बायपास नाही करू शकत. मग ते पेशंट काय करतात, आज ते अँजिओप्लास्टी बायपास करू शकत नाही, उद्या जाऊन ते घरी बसणार. जर त्यांचं काम करायची वय 60 वर्ष आहे, ते 40 वर्षामध्ये प्रिमॅच्युअर रिटायरमेंट घेणार. म्हणजे फायनली इट इज गोइंग टू बी ते सोसायटीवर, फॅमिलीवर लोड होणार. तर ही जी ट्रीटमेंट आहे, ज्याला आम्ही एक्सटर्नल काउंटर पल्सेशन म्हणतो, या ट्रीटमेंटच्या दौरान पेशंटला 35 दिवस यायचे. 35 दिवस येऊन तो पेशंट एका मशीनवर झोपणार आणि आमची मशीन पूर्ण काम करणार, कोलॅटरल सप्लाय सुरू करणार. आणि ह्या पेशंटची ट्रीटमेंट चालू असताना सुद्धा पेशंट डेली कामावर जाऊ शकतो. तर ही ट्रीटमेंट जे ऑलमोस्ट 1/3 किंवा 1/4 कॉस्ट मध्ये येते आणि पेशंटला काम करायला लगेच सुरू करायला लावते, तो वी थॉट दिस इज वन ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट. त्यामुळे आम्ही हे ॲपल हार्ट केअर सुरू केलं. आणि मी हे ॲपल हार्ट केअर सुरू केलं करीबन 3 वर्ष अगोदर. 3 वर्षात आता आमचे इंडियामध्ये करीबन 8 सेंटर्स आहेत. तो ट्रीटमेंटला लोकांनी पण एक्सेप्ट केलेला आहे, रिस्पॉन्स चांगला मिळाला आहे आणि पेशंटमध्ये पण आम्हाला रिस्पॉन्स खूपच चांगला आहे. सर, तुम्ही हे जरी ॲपल हार्ट केअर हे सेंटर सुरू केलं असलं तरी तुम्ही मेन ओबेसिटी सर्जन आहात. त्यासाठी तुम्ही बी लाईट नावाचं एक वेगळं सेंटर सुरू केलेलं आहे. या बी लाईट सेंटर बद्दल थोडं सांगा. आजच्या दिवशी जर तुम्ही बघायला गेलो तर आम्ही म्हणतो की मोटापा, आधी लोक सांगायचे मोटापा म्हणजे हे तंदुरुस्तीची निशाण आहे, पण आता असं नाही राहिलं. आता ऑल ओव्हर द वर्ल्ड मेडिकल काउन्सिलने सांगितलंय की मोटापा एक डिझीज आहे, एक बिमारी आहे. आणि ज्यापर्यंत या बिमारीचा आम्ही पूर्ण एकदम हल काढणार नाही, त्यापर्यंत प्रत्येक जनरेशन जी येणार ते लाईफ मध्ये काय एन्जॉय करू शकणार नाही, त्यांची लाईफ स्पॅन कमी होणार, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ कमी होणार आणि त्याच्याबरोबर असलेले डिझीजेस सगळे वाढणार. तर हे सगळं मनात असल्यावर मी तुम्हाला आधीच सांगितलं की मी फ्रान्सला, मी जर्मनीला आणि सिंगापूर हे 3 ठिकाणी मी जाऊन ऍडव्हान्स बेरियाट्रिक किंवा वेट लॉस सर्जरीसाठी मी डिप्लोमाज आणि ऍडव्हान्स शिकून आलो आहे मी तिकडे जाऊन. तर व्हॉट इज द रिझन हे आहे की आज आमची लाईफस्टाईल अशी आहे की लाईफस्टाईलमुळे मोटापा वाढलेला आहे, मोटापामुळे डायबिटीज वाढलाय, इन्फर्टिलिटी वाढलाय, ब्लड प्रेशर वाढलाय, हार्ट प्रॉब्लेम. एक टाइम होता 10 वर्ष आधी की आम्हाला हार्ट अटॅकचे पेशंटचा मिनिमम एज जो होता ते 60 वर्ष होता. आज हार्ट अटॅकचे पेशंटची मिनिमम एज आहे 35 इयर्स. हे कशाला झालेलं आहे? हे आपल्या लाईफस्टाईलमुळे झालेलं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी आम्ही मॅक्सिमम बघतो ओबेसिटीमध्ये आणि ओबीस पेशंट्समध्ये. तर आमचं असं आहे मनात की वाय नॉट, आज आम्हाला हार्ट अटॅकने अटॅक केला तर आम्ही हार्ट अटॅकला ट्रीट करतो, हायपर टेन्शन ब्लड प्रेशरने अटॅक केला तर आपण ब्लड प्रेशरला ट्रीट करतो, डायबिटीजने अटॅक केला आपण डायबिटीजला ट्रीट करतो, पण जो मूळ कारण आहे त्याला आम्ही कशाला ट्रीटमेंट देत नाही. यामुळे आम्ही हे बी लाईट क्लिनिक सुरू केलं आहे. आणि हे बी लाईट क्लिनिक ऍक्च्युअली मी सुरू केलेलं आहे 7 वर्ष अगोदर. 5 वर्षापासून आमच्या आस्था हेल्थ बी लाईट क्लिनिक आहे, ज्याच्यामध्ये आम्ही हंड्रेड्स अँड हंड्रेड्स ऑफ ऑपरेशन केलेले आहेत, ज्याच्यामध्ये राईट फ्रॉम 100 किलो ते 250 किलो पर्यंतचे पेशंटला आम्ही 60, 70, 80 किलो पर्यंत आणलंय. म्हणजे त्यांच्या हाईट प्रमाणे त्यांची वेट किती असली पाहिजे त्या वेटवर आम्ही 100% रिस्पॉन्स देऊन पेशंटला आणू शकतो. सर, ही वेट लॉस सर्जरी नेमकी कशी असते? वेट लॉस सर्जरी आहे दुर्बीनचं ऑपरेशन आहे. जसं मी सांगितलं आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळे ऑपरेशन दुर्बीनने करतो, तसं हे वेट लॉस सर्जरी आहे मोठं ऑपरेशन, पण हा ऑपरेशन पण आम्ही दुर्बीनने करतो. 3 मेन प्रकारचे ऑपरेशन असतात: गॅस्ट्रिक बँडिंग, स्लीप गॅस्ट्रेक्टमी, गॅस्ट्रिक बायपास. ऑपरेशन मोठे असतात, पण आज आमच्याकडे अशी सामुग्री आहे, असे एक्सपर्टीज आहे ज्याच्यामध्ये हे ऑपरेशन ज्याच्यासाठी आधी 3-3, 4-4 तास लागायचं, आता हे ऑपरेशन आम्ही अर्धा ते पाऊण तास मध्ये संपवतो. आणि आस्था हेल्थमध्ये आम्ही बी लाईट क्लिनिकमध्ये हे ऑपरेशन आता आम्ही करीबन 550 ऑपरेशन केलेले आहेत, विच इज इटसेल्फ अ रेकॉर्ड. मुंबईमध्ये आमच्यापेक्षा जास्त ऑपरेशन करणारे खूपच कमी लोक आहेत. इनफॅक्ट मुंबईमध्ये टोटल डॉक्टरच हे ऑपरेशन करणारे 3 किंवा 4 आहेत. आणि या ऑपरेशनचे रिझल्ट असे आहेत की ज्या बिमारीसाठी आम्ही हे ट्रीटमेंट केलेली आहे, ज्या बिमारीसाठी आम्ही हे ऑपरेशन केलेलं आहे, तर मोटापा तर कमी होतोच आहे, त्याच्याबरोबर ज्या बिमारीसाठी ऑपरेशन केलं आहे त्या सगळ्यांमध्ये आम्हाला 100% रिस्पॉन्स मिळालेला आहे. सर, ही जी वेट लॉस सर्जरी आहे ह्याचे काही साईड इफेक्ट्स असतात का? साईड इफेक्ट्स लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म असतात. कोणताही सर्जरीचे एक शॉर्ट टर्म इफेक्ट्स असतात, एक लॉंग टर्म साईड इफेक्ट्स असतात. तर ही एक अशी सर्जरी आहे जी FDA अप्रूव्ड आहे, ऑल ओव्हर द वर्ल्ड आहे, चालत आहे. इंडियामध्ये हे 7-8 वर्षापासून आले, पण ऑल ओव्हर द वर्ल्ड कमीत कमी 30 वर्षापासून लोक हे सर्जरीज ऑपरेट करतात. लॉंग टर्म रिझल्ट
याचे एकदम 100% चांगले आहेत. देर इज नो साईड इफेक्ट, नो कॉम्प्लिकेशन. शॉर्ट टर्म मध्ये लहान कॉम्प्लिकेशन्स असू शकतात की ऑपरेशनचा कधी कधी पेशंट्सला थोडा 10% हेअर लॉस होतो, कधी कधी थोडे व्हिटॅमिन डेफिशियन्सी, डिपेंडिंग अपॉन द सर्जरी. म्हणजे जर मी बँड केलं किंवा स्लीव्ह ऑपरेशन केलं तर काहीच कॉम्प्लिकेशन कधीच लाईफ मध्ये येणार नाही, नायदर शॉर्ट टर्म नॉर लॉंग टर्म. जेव्हा मी बायपास म्हणजे पेशंट इतका मोठापा आहे किंवा इतका ओबीस आहे की या पेशंटला आज डे टू डे लाईफ मध्ये पण प्रॉब्लेम यायला सुरू झालाय. म्हणजे किती पेशंट येतात की ज्यांचा डायबिटीज इन्सुलिनवर पण अनकंट्रोल्ड आहे, किती पेशंट आहेत जे थोडे कदम असं 10 कदम चालले की श्वास चढायला सुरू होतो, किती पेशंट असतात जे इनफर्टाईल असतात म्हणजे मोठापामुळे त्यांना प्रेग्नन्सी होत नाही, ते कन्सीव्ह करत नाही. हे सगळे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत ते सगळे कॉम्प्लिकेशन्स आम्ही पेशंटला ऑपरेशन केल्यावर हे सगळेचे सगळे कॉम्प्लिकेशन्स निघून जातात. म्हणजे लॉंग टर्मवर आम्ही बघितलंय की ओनली बेनिफिट्स असतात, साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स नाहीत सारखे असतात. अच्छा, या वेट लॉस सर्जरी नंतर त्याच्या एखाद्या पेशंटच्या भावी आयुष्यावर काही वेगळा परिणाम होतो का? परिणाम असतात पण फक्त चांगले परिणाम असतात. म्हणजे लोकांची काम करायची कॅपॅसिटी 10 गुणा वाढून जाते. डायबिटीज असलं तर निघून जाते. आम्ही या हॉस्पिटलमध्ये 55 पेशंट्स 56 पेशंट्स इनफॅक्ट आता 3 days बॅक ऑल्सो आम्ही एक पेशंट ऑपरेट केलेला आहे. 56 पेशंट्स आम्ही ऑपरेट केलेले आहे इन्फर्टिलिटीचे फक्त. म्हणजे ज्यांना मोटापामुळे पीसीओडी म्हणजे ओव्हरीमध्ये सिस्ट झालेले आहेत आणि ते पेशंट प्रेग्नेंट होऊ शकत नाही. म्हणजे कोणताही मॅरिड फिमेलला कंप्लीट फॅमिली नाही असली तर ते डिप्रेशन मध्ये जातात, त्यांच्यामध्ये भांडण होतात आणि भरपूर प्रॉब्लेम होतात. आम्ही या हॉस्पिटलमध्ये 55 पेशंट ऑपरेट केलेले आहे. या वर्षात आम्ही फ्रॉम जून 2010 पासूनच आम्ही कमीत कमी 13 ते 14 पेशंट ऑपरेट केलेले आहे. पण त्याच्या अगोदर म्हणजे अप टू 2009 पर्यंत आम्ही जे अराउंड 40 पेशंट्स ऑपरेट केले होते फॉर ओबेसिटी अँड इन्फर्टिलिटी. ऑल द पेशंट्स हॅव कन्सीव्ड. आम्हाला 100% रेकॉर्ड आहे की आतापर्यंत एक पेशंट मध्ये रिस्क नाही झालाय, एक पेशंट मध्ये डेथ नाही झाली, एक पेशंट मध्ये कॉम्प्लिकेशन नाही झालंय आणि सगळे पेशंट्सनी कन्सीव्ह केलेलं आहे. बाकी जे जून नंतर झाले त्यांचे आतापर्यंत 9 महिने नाही झाले, त्यांची डिलिव्हरीज नाही झाली, ते वेगळी गोष्ट आहे. पण 1 वर्ष आधीपर्यंत आम्ही जितके पेशंट ऑपरेट केले ते सगळ्यांनी कन्सीव्ह केलेलं आहे बाय नॉर्मल मेथड्स. दिस इज व्हेरी गुड फॉर अस. मनीष मोटवानी सोबत या गप्पा अशा चालू राहणार आहेत, पण वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. व्यक्तिवेद या
विशेष सदरामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, आपण आता तुमची मेडिकलची तुमची कारकीर्द आतापर्यंत पाहिली, पण तुम्ही या व्यतिरिक्त रोटरी क्लब ऑफ मुंबईचे ग्लोबल वॉर्मिंगचे इन्चार्ज सुद्धा आहात. तर रोटरी क्लब तर्फे मुंबईमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कार्यक्रम चालतात? मी रोटरी क्लब ऑफ मुलुंड हिलव्ह्यूचा मेंबर आहे, पण आम्ही सगळ्यांचं मुलुंड रोटरी क्लब फायनली मुंबई डिस्ट्रिक्ट 3140 मध्ये आहे आणि मी डिस्ट्रिक्ट 3140 मध्ये 2 वर्षापासून ग्लोबल वॉर्मिंगचा चेअरमॅन आहे. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगवर मुंबईमध्ये कोणतीही ऍक्टिव्हिटी होणार तर ते माझ्या अंडर होणार आहे. तर ग्लोबल वॉर्मिंग मध्ये राईट फ्रॉम ट्री प्लांटेशन टू क्लिनिंग ऑफ रोड्स टू सायकल चलाव, आम्ही हे सगळे काम मुलुंडमध्ये करतोय. मुलुंड पूर्ण मुंबईमध्ये करतोय. इनफॅक्ट मुंबईमध्ये गेल्या 2 वर्षापासून मी क्लायमेटथलॉन सायकल चलाव कॅम्पेन सुरू केलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना प्रोत्साहित करतोय की तुम्ही सायकल चालायला पाहिजे, शॉर्ट डिस्टन्सेसवर गाडी किंवा रिक्षा यूज नाही करायला पाहिजे. आणि वी आर ऑल्सो अप्रोचिंग बीएमसी. आम्ही बीएमसी मध्ये जाणार आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना सजेशन देतोय की तुम्ही फुटपाथ वाढून घ्या, ज्याच्यावर लोक सायकल जास्त चालू शकणार. तर हे सगळे प्रयोग आमचे चाललेले आहेत. याच्या अतिरिक्त आम्ही एक दुसरं कार्यक्रम पण सुरू केलेला आहे, याला सायकल चलाव कॅम्पेन आम्ही म्हणतोय. सायकल चलाव कॅम्पेन इज अ कॅम्पेन ज्याच्यामध्ये जसं तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये ऐकलं असेल किंवा बघितलं असेल की आज माणूस इकडून एक गाडी रेंटवर घेऊन गेला आणि तिकडे जाऊन सोडून देणार. मग त्याची जिम्मेदारी नाही की त्याला तिकडून गाडी परत या प्रायमरी सेंटरवर आणायचं आहे. जर माणसाला हे फॅसिलिटी असणार तर ते सायकल जास्त वापरणार, हे आमच्या मनात आलं. याच्यासाठी आम्ही आमचा फर्स्ट प्रयोग केला आम्ही मुलुंड ईस्टला, जिकडे मुलुंड ईस्ट स्टेशन आणि केलकर कॉलेज असं आम्ही 2 पोस्ट सुरू केले. बीएमसीने आम्हाला मदत केलंय, आमचे खासदार आहेत संजय पाटील, त्यांनी आम्हाला खूप मदत केलंय. तर याच्याने काय होतोय की आम्ही एक सायकल चलाव कॅम्पेन सुरू केली आहे. आम्ही करीबन 15 सायकल ठेवतो मुलुंड स्टेशनला ईस्टला आणि 20 सायकल आम्ही ठेवले केलकर कॉलेजला. म्हणजे जर एक माणसाला इकडून केलकर पर्यंत जायचं, मुलुंड ईस्टून केलकर पर्यंत जायचं, तर तो सायकल घेणार आणि सायकल घेऊन 1 तासासाठी तो सायकल त्याच्याकडे असणार, तिकडे घेऊन तो केलकर कॉलेजला सायकल सोडू शकतो. त्याची जिम्मेदारी नाही की त्याला सायकल घेऊन परत इकडे यायचंय. म्हणजे याच्याने आम्ही केलकर कॉलेजचे प्रिन्सिपल केलं, केलकर कॉलेजचे टीचर्स, या सगळ्यांनी आम्हाला याच्यामध्ये खूप सपोर्ट केला आहे. म्हणजे त्यांना बघून स्टुडंट सुद्धा हे सगळे करतात. आणि जस्ट आम्हाला पाहिजे की लोकांना याचा लाभ घेतला पाहिजे. तर जे सायकल आम्हाला आज बाहेर मार्केटमध्ये 40 रुपये 50 रुपये अर्धा तासासाठी मिळते, आम्ही फक्त एक रेट ठेवला पाहिजे. त्यामुळे आम्ही 3 रुपयामध्ये 1 तासासाठी सायकल ठेवतो, ज्याच्यामध्ये आमचा खर्च पण निघत नाही. पण याच्याने आम्ही भरपूर लोकांना प्रोत्साहित करतोय की तुम्ही सायकल वापरा. आम्ही सुरू केलं 1.5 वर्ष अगोदर 15 सायकल, आज आमचे 35 सायकल आहे. असाच सेम प्रयोग आता आम्ही करतोय. आमची बीएमसी परमिशन सगळं झालेले आहे. विद्याविहार ईस्ट स्टेशन आणि सोमय्या कॉलेज आणि तिसरा आमचा सेंटर येतोय आता 2 महिन्यात इन हिरानंदानी कॉम्प्लेक्स पवई. जर हे आमचा प्रयोग सफल झाला तर आम्ही पूर्ण मुंबईमध्ये कमीत कमी असं 20 सेंटर सुरू करणार. त्याच्याने मला वाटतंय की आम्ही काहीतरी डिफरन्स करू शकणार ग्लोबल वॉर्मिंगमध्ये. सर, आता सध्या महागाई सोबत मेडिकलचा खर्च सुद्धा खूप वाढलेला आहे. सर्वसामान्य माणसाला बायपास सारख्या सर्जरी परवडत नाहीये. तर तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून तुम्ही गरिबांना कशा प्रकारे मदत करता? आमच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही स्वतःचा मोटवानी चॅरिटेबल ट्रस्टचा एक सोशल सर्व्हिस डिपार्टमेंट ठेवलेला आहे. जे पेशंट्स नॉर्मली अफोर्ड करू शकतात ते नॉर्मल कॉस्ट भरतात. जे पेशंट अफोर्ड नाही करू शकतात तर आम्ही एक स्पेशल सोशल वर्कर ठेवलाय. ते आमचे सोशल वर्करला अप्रोच करतात आणि त्या सोशल वर्करने त्यांचे राशन कार्ड, त्यांची घरची स्थिती, बँकची स्थिती बघून आम्ही पेशंटला 10%, 20%, 30%, 40%, 50% पर्यंत पण डिस्काउंट देतो जर पेशंट अनअफोर्डिंग आहे. दुसरी गोष्ट आम्ही करतोय, जे मोटवानी चॅरिटेबल ट्रस्टची एक एकदम खास सुविधा आहे की आम्ही या हॉस्पिटलमध्ये मोटवानी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा आम्ही कॅटरेक्ट ऑपरेशन्स करतो. आता हे जे चालू आहे, आस्था हेल्थकेअर चालू व्हायचं अगोदरपासून आम्ही कॅटरेक्ट ऑपरेशन करून घेतोय, ज्याच्यामध्ये पेशंटला आज आम्ही कोणताही चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलं तर कोणत्याही हॉस्पिटलमध्ये कॅटरेक्ट सर्जरी कमीत कमी 5,500 ला होते. पण असे आमचे भरपूर लोक आहेत ज्यांना कॅटरेक्ट सर्जरी 5,500 मध्ये पण
ते अफोर्ड करू शकत नाही. आणि या बिमारीला आम्ही सांगतो प्रिव्हेंटेबल ब्लाइंडनेस, म्हणजे जे ब्लाइंडनेस आम्ही प्रिव्हेंट करू शकतो पण लोकांना कॅपॅसिटी नाहीये किंवा इग्नोरन्स आहे, त्यांना माहिती नाहीये, त्यामुळे ते त्यांना विचार येतो की नाही वयाप्रमाणे आम्हाला ब्लाइंडनेस झालेला आहे. तर आम्ही चॅरिटेबल कॅम्प्स ठेवतो, गावी जाऊन आदिवासी विलेज मध्ये जाऊन कॅम्प्स ठेवतो, इकडच्या स्लम्स मध्ये आम्ही कॅम्प ठेवतो. आणि या जे पेशंट्स हे कॅम्प साठी रजिस्टर होतात त्यांना आम्ही फक्त 500 रुपये 500 रुपीज मध्ये सर्जरी, मेडिसिन्स, लेन्स, इन्व्हेस्टिगेशन सगळं करून देतोय. अच्छा. आणि आता आम्ही गेल्या 5 वर्षामध्ये आस्था हेल्थ केअर मध्ये 4,500 ऑपरेशन केलेले आहेत. दरवर्षी आम्ही मिनिमम 900 to 950 ऑपरेशन्स करतो. आणि आतापर्यंत या ऑपरेशनसाठी आम्ही गव्हर्नमेंटहून काही ग्रांट सुद्धा घेतले नाहीये. अच्छा. सर, तुमच्यासोबत तुमच्या पत्नी मेहक मोटवानी सुद्धा एक सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत, तर तुमच्या या सगळ्या उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग तुम्हाला कसा लाभतो? मेहक मॅडम ते गायनेकोलॉजिस्ट आहेत आणि इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत. ऍक्च्युली सुरुवात जे आम्ही ओबेसिटी सर्जरीचं केलं ते त्यांच्या पेशंट्सवर केलंय, जिकडे त्यांचे कितीतरी पेशंट्स होते जे एकदम ओबेस होते आणि इन्फर्टाईल होते. तर त्यांनी आम्हाला इनिशियली शी सजेस्टेड मी की या पेशंट्सवर आपण कशाला करू नको, आणि वी हॅव गॉट व्हेरी गुड रिझल्ट्स. हे तर क्लिनिकल साईडचं असलं, पण माझी पूर्ण हॉस्पिटल, कारण मी ऑल ओव्हर इंडिया फिरत राहतोय, माझे ॲपलचे सेंटर्स ऑल ओव्हर इंडिया आहेत. आणि माझे जे बिलाईट क्लिनिक आहे ओबेसिटी क्लिनिक ते मुंबई आणि इंडियाचे भरपूर हॉस्पिटल्समध्ये त्यांनी हे ओबेसिटीचं डिपार्टमेंट मला आउटसोर्स केलेलं आहे, बिलाईट क्लिनिकला आउटसोर्स केलेलं आहे. तर जेव्हा मी फिरत राहतोय तर इकडचं पूर्ण ऍडमिनिस्ट्रेशन वन मॅन आर्मी माझी वाईफ बघते. माझे वडील सुद्धा माझ्या बरोबर हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणजे जर माझे वडील हॉस्पिटलमध्ये असले तर मला कोणत्याही गोष्टीचा विचार करायची आवश्यकता नाहीये. तर असं आमची फुल फॅमिली या हॉस्पिटलमध्ये काय ना काहीतरी काम करत राहते. ऍक्च्युली जो आम्ही कॅटरॅक्टचा कॅम्प सुरू केलेला मोटवानी चॅरिटेबल ट्रस्ट, दॅट इज ऍक्च्युअली अ प्रोजेक्ट ऑफ माय मदर डॉक्टर मालती मोटवानी. अच्छा. सर, तुमचे ह्या पुढचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत तुमचे? माझे प्लॅन्स आहेत की एक आम्हाला ओबेसिटी इरॅडिकेट करायचे पूर्ण इंडियामध्ये. ज्याच्यासाठी तुम्ही ऐकलं असेल की आता मी पूर्ण मुंबईमध्ये कमीत कमी 15 सेमिनार्स ठेवले होते ऑन ओबेसिटी इरॅडिकेशन अँड ओबेसिटी अवेअरनेस. त्याचा आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. आणि दुसरा आहे हार्ट केअर. आमचा असा विचार आहे की पूर्ण इंडियामध्ये कमीत कमी आमचे 50 बिलाईट क्लिनिकचे सेंटर्स असले पाहिजे आणि 50 ॲपल हार्ट केअरचे सेंटर्स असले पाहिजे. जे जर देवाची कृपा असली तर आम्ही डेफिनेटली करू शकतो. सर, व्यक्तिवेधच्या माध्यमातून तुम्ही ओबेसिटी आणि हार्ट केअर बद्दल लोकांना काय आवाहन कराल? जर आम्ही आमची लाईफस्टाईल सुधारणार नाही, जर आम्ही खाण्यापिण्याची पद्धत चेंज करणार नाही, तर उद्या जाऊन आम्हाला डायबिटीज जे आतापर्यंत 40 किंवा 45 वयात येतात ती 30 वर्षामध्ये यायला सुरू करणार. जे हार्ट अटॅक आम्ही बघत होतो आधी 60 वर्षाच्या माणसाला व्हायची, आता नाउडेज आय सी की 30 साल के आदमी को भी हार्ट अटैक हो जाती है. तो जब तक हम अपने खाने पीने का सुधार नहीं करेंगे, जब तक हम लोग हमारी लाइफस्टाइल चेंज नहीं करेंगे और हम एक नियमित रूप से हमारे हेल्थ के बारे में ध्यान नहीं रखेंगे, तो हार्ट अटैक, डायबिटीज, ब्लड प्रेशर ये सिर्फ बढ़ने वाले हैं. इन सब से सिर्फ एक ही चीज होगा कि हम मोटापा इतना बढ़ जाएगा कि हम हमारे डे टू डे लाइफ में हम डे टू डे काम नहीं कर सकेंगे, हमारे काम करने की कैपेसिटी कम हो जाएगी, लाइफ स्पैन कम हो जाएगा, क्वालिटी ऑफ लाइफ कम हो जाएगी. तो अगर हमें ये सब सुधारना है तर आम्हाला आपल्या स्वास्थ्याचा ख्याल ठेवायला पाहिजे, आम्हाला लाइफस्टाइल चेंजेस आणायला पाहिजे. रोटरी बहुत सारे काम करती है. जैसे मैंने आपको बताया कि हम ग्लोबल वार्मिंग पे काम कर रहे हैं, हम कम्युनिटी सर्विस पे काम करते हैं, हम इंटरनेशनल सर्विस में काम करते हैं. वैसे ही रोटरी के सामने एक बहुत बड़ा जो प्रश्न है, जो क्वेश्चन है, वो है एजुकेशन, चाइल्ड एजुकेशन, चाइल्ड हेल्थ. तो रोटेरियंस ने ऑल ओवर इंडिया, ऑल ओवर द वर्ल्ड रोटेरियंस ने सोचा कि क्यों ना एक ऐसा काम किया जाए जिसमें हम लोग बच्चों की हेल्थ भी सुधारें और बच्चों की एजुकेशन भी बढ़ाएं. तो आप तो जानते होंगे, आप ऐसे माध्यम से हो कि आज के दिन में कितने सारे बच्चे स्कूल नहीं जा सकते हैं क्योंकि वो अफोर्ड नहीं कर सकते हैं. कितने सारे घरों में एक टाइम का खाना नहीं मिलता है. तो रोटेरियंस को एक ख्याल आया कि क्यों ना हम ये दोनों चीजों को साथ में सॉल्व करें. तो उन्होंने बहुत सारे स्कूल्स अडॉप्ट करने को चालू किए. वो अडॉप्ट करने से क्या हुआ कि हम वहाँ पे मिड डे मील्स, जो आपने देखा है कि गवर्नमेंट का प्रोजेक्ट है, लेकिन एक्चुअली स्पीकिंग गवर्नमेंट की तरफ से जितने एड मिलता है हमें उससे बहुत ज्यादा एड की जरूरत है. तो हमने ये मिड डे मील प्रोजेक्ट को अपना एक खास प्रोजेक्ट पकड़ लिया, जिसमें हम घरों घरों में जाके बच्चों को स्कूल में रजिस्टर करवाते थे और हम उनके माओं को बोलते थे, उनके पेरेंट्स को बोलते थे कि हम इनको एक टाइम का अच्छा खाना, स्वादिष्ट खाना दिलवाएंगे.
एक टाइम का अच्छा और स्वादिष्ट खाना मिलने से उनकी सेहत सुधरेगी, बीमारियां कम होगी, वो तो एक बात है, लेकिन वो एक खाने की लालच से बहुत सारे बच्चे स्कूल में पढ़ाई करने आते थे। माँ बाप सोचते थे कि हमारे घर में 5 बच्चे हैं जिनको खाना नहीं मिलता है, उसमें कम से कम 1 बच्चे या 2 बच्चे को तो वहां खाना अच्छी तरह से मिल जाएगा। तो ये उनको लालच देके हमने उनके अंदर मिड डे मील द्वारा एज्युकेशन भी बढ़ाई, उनका स्वास्थ्य भी बढ़ाया। तो ये हमारे रोटरी का एक बहुत जाना माना बहुत बड़ा प्रोजेक्ट। तर हे होते डॉक्टर मनीष मोटवानी, ज्यांनी आपल्या वेगवेगळ्या उपक्रमातून स्वतःची सामाजिक बांधिलकी जपली आहे। त्यांच्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा देऊन व्यक्तिवेद मध्ये आज इथेच थांबूया। तोपर्यंत नमस्कार।